छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, सिद्धेश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिर्याबू, शीख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग, फर्स्ट चर्चचे सुपर्ण कुमार व्ही घाटे, खादिमुल हुज्जांचे सदर हाजी उस्मान शेख या धर्मगुरूंच्या उपस्थितीत माजी आमदार नरसिंग बेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन हे मार्गदर्शन करत होते। सर्व मानवजात आपल्या उत्क्रांतीत आचार विचार आहार प्रार्थना दैवत अन्य बाबी बदलत गेले। यातूनच धर्म जात पंथ निर्माण झाले। सर्व धर्मांचा आदर करत आपण आपल्या शहराची देशाची एकात्मता वाढीस लावावी। यातूनच समृद्धता निर्माण होते। हे काम गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शहराध्यक्ष मतीन बागवान हे करत आहेत। अशा निरपेक्ष समाजसेवकांची गरज आहे असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन यांनी यावेळी व्यक्त केलं। या कार्यक्रमात दुष्काळी भागातील प्रयोगशील शेतकरी दादासाहेब खिल्लारे बीड, अशफाक मुजावर अक्कलकोट, बाबासाहेब बिराजदार केसर जवळका, विजय पाटील पारशी, देवराज साबळगी सोलापूर यांचा सन्मान माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, राजाभाऊ सरबदे, सुधीर खरडमल, चंद्रकांत वानकर, पद्माकर काळे, अमोल बापू शिंदे, जेलरोड पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सुशील कुमार बंदवट्टे, प्रथमेश कोठे, केदार उंबरचे, अमर पुदाले, शिवानंद पाटील, मौलाना ताहिर बेग, माजी महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, महबूब दलाल, हाजी मुनाब चौधरी, अनवर सैफन, सरफराज अहमद, बिज्जू प्रधाने, जुबेर कुरेशी, श्याम कदम, ॲडव्होकेट गोविंद पाटील, युवराज पवार, रवींद्र मोकाशी, रईस बागवान, अविनाश गोडसे, हेमंत ढवळशंक, यासिर बागवान, समीर शेख, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, आसिफ पठाण, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, निर्मला शेळवणे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। ईद मिलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफीक रजभरे, राम गायकवाड, राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, जावेद बद्दी, रिजवान दंडोती, तन्वीर गुलजार, रिजवान शेख, कादर भागानगरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।